पशु प्राण्यांसाठी पालिकेचा सुसज्ज दवाखाना, जखमी व आजारी प्राण्यांना मिळणार स्थानिक पातळीवर अत्याधुनिक उपचार सुविधा। वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील भटके तसेच पाळीव प्राण्यांसाठी आता अत्याधुनिक आणि सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात येणार असून जखमी व आजारी प्राण्यांसाठी हे केंद्र मोठा दिलासा ठरणार आहे। शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेला नागरी विस्तार आणि त्यासोबत वाढणारी भटक्या व पाळीव प्राण्यांची संख्या लक्षात घेता महापालिकेने हा महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे। या प्रकल्पासाठी प्राथमिक स्तरावर तब्बल 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आजपर्यंत वसई विरार परिसरात जखमी किंवा गंभीर आजारी प्राण्यांवर तातडीने उपचार करणारी सक्षम शासकीय यंत्रणा उपलब्ध नव्हती। परिणामी एखादा प्राणी अपघातात गंभीर जखमी झाल्यास किंवा जीवघेण्या आजाराने त्रस्त असल्यास प्राणीप्रेमींना मुंबई किंवा ठाण्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता। मात्र वाहतूक कोंडी, प्रवासातील विलंब आणि उपचार मिळण्यास होणारा उशीर यामुळे अनेक निष्पाप प्राण्यांचा जीव जात असल्याच्या घटना वारंवार समोर येत होत्या। याच पार्श्वभूमीवर प्राण्यांना स्थानिक पातळीवर तत्काळ आणि दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत या मानवी दृष्टिकोनातून महापालिकेने पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे। नुकत्याच पार पडलेल्या महासभेत हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव चर्चेसाठी मांडण्यात आला होता। विशेष म्हणजे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी कोणताही राजकीय मतभेद न ठेवता या प्रस्तावाला एक मताने मंजुरी दिली। या प्रस्तावित पशुवैद्यकीय दवाखान्यात जखमी प्राण्यांवरील तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सुविधा उपलब्ध असणार आहे। तसेच दैनंदिन तपासणी आणि उपचारांसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे। भटके कुत्रे, मांजरी, पक्षी तसेच इतर पाळीव प्राण्यांसाठी येथे प्राथमिक उपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। दवाखान्यासाठी योग्य जागा निश्चित करण्याचे नियोजन सुरू असून जागा भाड्याने घेणे किंवा स्वतंत्र जागा विकसित करण्याबाबत प्रशासन स्तरावर हालचाली वेगाने सुरू आहेत। या सुविधेमुळे शहरासह ग्रामीण भागातील प्राणीमित्र, स्वयंसेवी संस्था आणि पशुप्रेमींना मोठा आधार मिळणार असल्याचे बोलले जात आहे। महापौर अजीव पाटील यांनी सांगितले की शहरातील जखमी आणि आजारी प्राण्यांना वेळेत उपचार मिळावेत, त्यांचे जीव वाचावेत आणि प्राण्यांबाबत संवेदनशील प्रशासन उभे राहावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। भविष्यात या सुविधेचा आणखी विस्तार करण्याचाही महापालिकेचा मानस आहे। मानवी संवेदनशीलता आणि प्राणी कल्याण यांचा समतोल साधणारा हा निर्णय वसई विरार महानगरपालिकेच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जात असून शहरातील पशुप्रेमींमधून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे।